ओम शांती. आज आहे 17/10/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, जसे बाबा 21 जन्मासाठी सुख देतात तशी तुम्ही मुले देखील बाबांचे मदतगार बना. प्रीत बुद्धी बना. दुःख देण्याचा कधी विचार सुद्धा येऊ नये. प्रश्न आहे, तुम्हा रूप बसंत मुलांचे कर्तव्य काय आहे? तुम्हाला बाबांकडून कोणती शिकवण मिळाली आहे? उत्तर आहे, तुम्हा रूप बसंत मुलांचे कर्तव्य आहे मुखातून सदैव रत्ने काढणे. तुमच्या मुखातून कधी दगड म्हणजे कटू वचन निघता कामा नये. सर्व मुलांप्रती बाबांची शिकवण आहे की मुलांनो, पहिली शिकवण आहे, आपापसामध्ये कधी एकमेकांना त्रास द्यायचा नाही, क्रोध करायचा नाही. हे आसुरी लोकांचे काम आहे. दुसरी शिकवण आहे, माणसामध्ये देखील कोणाला दुःख देण्याचा विचार येऊ नये. तिसरी शिकवण आहे, निंदा स्तुती मान अपमान सर्व काही सहन करायचे आहे. जर कोणी काही बोलत असेल तर शांत राहायचे आहे. कायदा हातामध्ये घ्यायचा नाही. आजचं गीत आहे, तू प्यार का सागर है तेरी एक बूंद के प्यासे हम. ओम शांती. बाबा म्हणतात, तुम्हाला बाबांनी आपला परिचय दिला आहे की मी प्रेमाचा सागर आहे आणि तुम्हाला प्रेमाचा सागर बनवत आहे. प्रेमाचे सागर बाबा सर्वांना किती प्रिय वाटतात. तिथे देखील सर्वजण एकमेकांवर प्रेम करतात. हे तुम्ही इथे शिकता. कोणाशीही वितुष्ट असता कामा नये. ज्याला बाबा लूण पाणी म्हणजे खारं पाणी म्हणतात. मनामध्ये कोणाविषयी द्वेष असता कामा नये. द्वेष करणारे कलियुगी नरकवासी आहेत. जाणता आपण सर्व भाऊ बहिणी आहोत. शांतीधाममध्ये आहोत तर भाऊ भाऊ आहोत. इथे सर्व कर्मक्षेत्रावर पार्ट बजावतो तेव्हा बहीण भाऊ आहोत. ईश्वरीय संतान आहोत. ईश्वराची महिमा आहे, ते ज्ञानाचे सागर आहेत, प्रेमाचे सागर आहेत, अर्थात सर्वांना सुख देतात. तुम्ही सर्व आपल्या मनाला विचारा, जसे बाबा 21 जन्मासाठी सुख देतात तसे आपण देखील असे कार्य करतो का? जर बाबांचे मदतगार बनत नाहीत, प्रेम करत नाहीत, एकमेकांवर प्रेम नाही आहे, विपरीत बुद्धी होऊन राहतात, तर मग विनश्यंती होतात. विपरीत बुद्धी होणे असुरांचे काम आहे. स्वतःला ईश्वरीय संप्रदायाचे म्हणून एकमेकांना दुःख देणे त्यांना असुर म्हटले जाते. बाबा म्हणतात, तुम्हा मुलांनी कोणालाही दुःख द्यायचे नाही. तुम्ही आहातच दुःख हरता सुख करता बाबांची मुले. तर दुःख देण्याचा विचार देखील तुम्हाला येता कामा नये. तो तर आहेच आसुरी संप्रदाय, न की ईश्वरीय संप्रदाय. कारण देह अभिमानी आहेत. ते कधी आठवणीच्या यात्रेमध्ये राहू शकत नाहीत. आठवणीच्या यात्रेशिवाय कल्याण होणार नाही. वरसा देणाऱ्या बाबांची तर जरूर आठवण करायची आहे, तेव्हाच विकर्म विनाश होतील. अर्धा कल्प तर एक दोघांना दुःख देत आला आहात. एकमेकांसोबत भांडून त्रास देत आहात. ते आसुरी संप्रदायामध्ये गणले जातात. भले पुरुषार्थी आहेत तरी देखील कधीपर्यंत दुःख देत राहणार. म्हणून बाबा म्हणतात, स्वतःचा चार्ट ठेवा. चार्ट ठेवल्यामुळे समजून येईल की आपले रजिस्टर सुधारत आहे की तेच आसुरी वर्तन आहे. बाबा नेहमी सांगतात, कधीही कोणाला दुःख देऊ नका. निंदा स्तुती मान अपमान थंडी गरमी सर्व काही सहन करायचे आहे.
कुणी काही म्हटले तरी शांत राहिले पाहिजे. असे नाही की त्यांच्यासाठी 2 गोष्टी आणखी बोलल्या पाहिजेत. कोणी कुणाला दुःख देत असतील तर बाबा त्यांना समजावून सांगतील ना. मुले मुलांना सांगू शकत नाही. आपल्याला कायदा हातामध्ये घ्यायचा नाही. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती माता-पिता, बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, मायेच्या वश होऊन कोणतेही आसुरी वर्तन करायचे नाही. आपल्या वर्तनाचे रजिस्टर ठेवायचे आहे. असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामुळे पश्चाताप करावा लागेल. दुसरी पॉइंट आहे, खूप खूप प्रेमाने आणि नम्रतेने सेवा करायची आहे. गोड बनायचे आहे. मुखावाटे आसुरी बोल काढायचे नाहीत. संगतीची खूप खूप काळजी घ्यायची आहे. श्रीमतावर चालत राहायचे आहे. आजचं वरदान आहे, संगठित रूपामध्ये एकरस स्थितीच्या अभ्यासाद्वारे विजयाचा नगाडा वाजविणारे एव्हर रेडी भव. संगठित रूपामध्ये एकरस स्थितीच्या अभ्यासाद्वारे विजयाचा नगाडा वाजविणारे एव्हर रेडी भव. स्पष्टीकरण आहे, विश्वामध्ये विजयाचा नगाडा तेव्हा वाजेल जेव्हा सर्वांचे संकल्प एका संकल्पामध्ये सामावून जातील. संगठित रूपामध्ये जेव्हा एका सेकंदामध्ये सर्व एकरस स्थितीमध्ये स्थित होतील तेव्हा म्हणणार एव्हर रेडी. एका सेकंदामध्ये एकमत, एकरस स्थिती आणि एका संकल्पामध्ये स्थित होण्याचीच निशाणी हे एक बोट दाखवले जाते, ज्या बोटावर कलियुगी पर्वत उचलला जातो. म्हणून संगठित रूपामध्ये एकरस स्थिती बनविण्याचा अभ्यास करा. तेव्हाच विश्वामध्ये शक्ती सेनेचे नाव प्रसिद्ध होईल. आजचं बोधवाक्य आहे, श्रेष्ठ पुरुषार्थामध्ये थकावट येणे ही देखील आळशीपणाची निशाणी आहे. श्रेष्ठ पुरुषार्थामध्ये थकावट येणे ही देखील आळशीपणाची निशाणी आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्पष्टीकरण आहे, तुम्ही आपल्या आत्मिक दृष्टीद्वारे आपल्या संकल्पांना सिद्ध करू शकता. ती म्हणजे दुनियावाल्यांची रिद्धी सिद्धी आहे, अल्पकाळाची, परंतु आठवणीच्या विधीने संकल्पाची आणि कर्माची सिद्धीही आहे अविनाशी. ते रिद्धी सिद्धी यूज करतात आणि तुम्ही आठवणीच्या विधीद्वारे संकल्पांची आणि कर्मांची सिद्धी प्राप्त करता. अच्छा. ओम शांती.